नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. शेतकरी खरीपाचा पीक विमा अर्ज भरत असताना शेतकऱ्यांकडून एक अंडरटेकिंग घेतलं जात आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की मी या पिकावरती कुठल्याही प्रकारचं लोन म्हणजेच पीक कर्ज काढलेलं नाही आहे. जर पीक कर्ज काढल्याचं भविष्यामध्ये आढळून आलं तर माझा विमा अर्ज रद्द करण्याचा किंवा मला जो काही फायदा मिळणार आहे, पीक विमा भरपाई मिळणार आहे, ती थांबवण्याचा अधिकार पीक विमा कंपनीला असेल. मग नेमका यंदा हे अंडरटेकिंग का घेतलं जातं आहे, याच्यामुळे नेमका काय गोंधळ निर्माण झाला आणि खरंच जर असं असेल तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रद्द होतील का, याविषयी कृषी विभागाचं काय म्हणणं आहे, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता यंदा एल निनोचं वर्ष असल्यामुळं सुरुवातीलाच सांगतो की आपण सगळ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेणं खूपच गरजेचं आहे. आता आपला आजचा जो काही मुख्य विषय तो म्हणजे अंडरटेकिंगचा. तर ह्या अंडरटेकिंगमुळं आपण गोंधळून जाण्याची किंवा भीती बाळगण्याची गरज नाही आहे. हा गोंधळ खरं तर केंद्र सरकारमुळं झालेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये आपला विमा अर्ज रद्द होण्याची शक्यता कमीच आहे. आपल्या राज्याच्या कृषी विभागानं केंद्र सरकारकडं यासंबंधी पत्रव्यवहार केला आणि पुढच्या 1-2 दिवसांमध्ये हे अंडरटेकिंग आपल्याला दिसणार नाही आहे, म्हणजे त्याचा पीक विमा अर्जामध्ये समावेश नसणार आहे, असं कृषी विभागानं सांगितलं आहे. आता नेमका मुख्य मुद्दा काय किंवा मूळ प्रश्न काय तो आपण समजून घेऊयात. आता सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं ते यासाठी सांगितलं की आपला गोंधळ होऊ नये. आता जेव्हा आपले शेतकरी CSC केंद्रावरती पीक विमा अर्ज भरण्यासाठी जात आहेत तेव्हा शेतकऱ्यांना शेवटी एक अंडरटेकिंग शेतकऱ्यांकडून घेतलं जातं आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की मी ज्या पिकाचा विमा काढतो आहे त्या पिकावरती मी कुठल्याही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही, म्हणजे पीक कर्ज घेतलेलं नाही आहे, किंवा ज्या क्षेत्रावरती विमा काढणार आहे त्या जमिनीवरती देखील मी कर्ज घेतलेलं नाही आहे. जर असं कर्ज घेतल्याचं भविष्यामध्ये आढळून आलं तर पीक विमा कंपनीला माझा विम्याचा अर्ज रद्द करण्याचा किंवा मला जो काही विम्याचा फायदा मिळणार आहे, जे काही भरपाई मिळणार आहे, ती देखील थांबवण्याचा अधिकार असेल, असं अंडरटेकिंग शेतकऱ्यांकडून घेतलं जात आहे. आता खरं तर हा जो काही गोंधळ निर्माण झाला आहे तो निर्माण झाला केंद्र सरकारमुळं, कारण गेल्या वर्षी विमा अर्ज भरताना असं अंडरटेकिंग नव्हतं. आता अनेक शेतकऱ्यांकडे पीक कर्ज आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे पीक कर्ज नाही ते कदाचित पुढं भविष्यामध्ये ते पीक कर्ज काढतील. मग त्यावेळी आमचा विमा अर्ज रद्द होणार का, असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आता खरं तर हे जे काही अंडरटेकिंग आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे जे शेतकरी लोणी आहेत त्या शेतकऱ्यांसाठीच आहे. परंतु हा सरसकट अंडरटेकिंग सगळ्या शेतकऱ्यांकडून घेतलं जातं, म्हणजे जेव्हा विमा अर्ज भरतो शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना हे अंडरटेकिंग दाखवलं जातं आहे. आता हे अंडरटेकिंग पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी काय आहे, कारण हे शेतकरी बँकेमध्ये जाऊन विमा अर्ज भरत असतात. विम्याचा अर्ज या शेतकऱ्यांनी आपले जे काही संबंधित बँकेमध्ये पीक कर्ज घेतलेलं आहे तिथं जाऊन भरायचा असतो. परंतु अनेकदा असं होतं की बँक देखील पीक विमा भरतं, म्हणजे बँकेमार्फत देखील विमा अर्ज भरला जातो आणि चुकून काही शेतकरी CSC केंद्रावर जाऊन देखील त्या क्षेत्राचा विमा अर्ज भरत असतात. म्हणजेच एका क्षेत्राचा 2दा अर्ज भरला जातो. जे शेतकरी CSC केंद्रांवरती जाऊन विमा अर्ज भरणार आहेत ते पुन्हा होऊ नये, डबल होऊ नये, यासाठी अंडरटेकिंग घेतलं जात असल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे. परंतु गोंधळ असा निर्माण झाला की याच्यामध्ये कर्जदार शेतकरी किंवा बिगर कर्जदार शेतकरी अशी कुठलीही यादी नाही आहे किंवा असा कुठलाही त्याच्यामध्ये 2 प्रकार करण्यात आलेला नाही आहे. सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना हे अंडरटेकिंग दिसतंय आणि ते मंजूर केल्याशिवाय, ॲक्सेप्ट केल्याशिवाय विमा अर्ज पूर्ण होत नाही. मग आता साहजिकच आपल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येणं साहजिक आहे की जर आम्ही आता पीक विमा अर्ज भरला, पुढं जर आम्ही त्याच्यावरती कर्ज काढलं किंवा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे ज्यांनी पुन्हा अर्ज CSC केंद्रावर भरला असेल, मग आमचा विमा अर्ज रद्द होणार का. आता कृषी विभागानं तोंडी सांगितलं होतं की असं काही नाही आहे, फक्त जे काही कर्जदार शेतकरी त्यांनी बँकेत जाऊन त्या बँकेमार्फत त्यांना विमा अर्ज भरायचा असतो. ज्यांना विम्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही तसं त्यांनी एक लेटर बँकेला द्यायचं असतं. त्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदाच, गेल्या वर्षीपर्यंत असं काही अंडरटेकिंग घेतलं जात नव्हतं, ते यंदाच घेतलं जात असल्याचं देखील कृषी विभागानं सांगितलं होतं. आता या योजनेमधला गोंधळ दूर करण्यासाठी, म्हणजे हे जे काही अंडरटेकिंगचा गोंधळ आहे तो दूर करण्यासाठी आपल्या राज्याच्या कृषी विभागानं केंद्र सरकारकडं एक पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहारामध्ये राज्य सरकारनं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणारे जवळपास 90% शेतकरी हे बिगर कर्जदार आहेत. त्यामुळं या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला की आम्ही जर असं अंडरटेकिंग दिलं तर भविष्यामध्ये आमचा विमा अर्ज रद्द होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, म्हणजे हा संभ्रम दूर करण्यासाठी हे जे काही अंडरटेकिंग आहे ते या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमधून काढून टाकावं, रद्द करावं, अशी मागणी आपल्या राज्याच्या कृषी विभागानं केलेली आहे. पुढच्या 1-2 दिवसांमध्ये
केंद्र सरकार त्यानुसार काम करेल म्हणजे अंडरटेकिंग दिसणार नाही असं देखील कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे. थोडक्यात काय, जे काही अंडरटेकिंग आपल्याकडून घेतलं जातं आहे तर जे काही कर्जदार शेतकरी म्हणजे लोणी शेतकरी आहे हे मुख्यतः त्यांच्यासाठी होतं, परंतु विमा पोर्टलवरती सरसकट सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे अंडरटेकिंग लागू झालं आणि त्यामुळं हा गोंधळ निर्माण झालेला आहे. कृषी विभागानं आवाहन केलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी सध्याची काळजी करू नये. असा कुठलाही प्रकार भविष्यामध्ये होणार नाही. एकतर पुढच्या 2-3 दिवसांमध्ये केंद्र सरकारकडून हे अंडरटेकिंग काढलं जाईल, म्हणजे विमा अर्जामध्ये 2-3 दिवसानंतर आपल्याला अंडरटेकिंग दिसणार नाही आणि आपण तरीही 2-3 दिवस वाट पाहण्याची गरज नाही. आपण जावं, पीक विमा अर्ज भरावा. पुढच्या भविष्यामध्ये याचा कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी हे अंडरटेकिंग देऊन विमा अर्ज भरलेले आहे त्यांचे अर्ज भविष्यामध्ये रद्द होणार नाही किंवा त्यांचा कुठलाही प्रकारचा फायदा रोखला जाणार नाही असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. थोडक्यात काय, हे अंडरटेकिंग कर्जदार शेतकऱ्यांसाठी असायला हवं होतं, परंतु सरसकट सगळ्या शेतकऱ्यांसाठी आलेलं आहे. हे शेतकरी बँकेमार्फत आपला विमा अर्ज भरत असतात. जर त्यांना विमा योजनेमध्ये सहभाग घ्यायचा नसेल तर त्यांना बँकेला कळवावं लागतं आणि हे अंडरटेकिंग आपल्या विमा अर्ज भरताना देखील असावं, परंतु ते कर्जदारांसाठी असावं, परंतु केंद्र सरकारने सगळ्यांसाठी केलं होतं, त्यामुळे हा संभ्रम होता. परंतु आपण त्याची काळजी करण्याची गरज नाही आहे. यंदा विम्याचा आधार असणं खूप गरजेचं होतं. आता आपले जे काही महत्त्वाची मागणी होती 4 ट्रिगर पुन्हा योजनेमध्ये आणावे, ते केलं नाही. परंतु उत्पादकता आधारित विमा भरपाई का असेना, जेवढी काही आपल्याला मिळेल ते निश्चितच यंदा आधार आपल्याला चांगल्या बऱ्यापैकी मिळेल. कारण झालं असं की सध्या अनेक भागांमध्ये पाऊस नाही आहे. ज्या भागांमध्ये पिकांची पेरणी झाली तिथं सध्या कडक ऊन पडतं आहे आणि बहुतांश ठिकाणी आता पिकांना त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळं उत्पादकता आधारित भरपाई देखील यंदा आपल्याला बहुतांशी भागांमध्ये मंजूर होऊ शकते. कारण उत्पादकता कमी पावसामुळं बहुतांशी मंडळांमध्ये कमी येण्याची दाट शक्यता आहे. भविष्यामध्ये असं व्हायला नको की आपण 4 ट्रिगरची वाट पाहत होतो, 4 ट्रिगर नाही, त्यामुळे आपल्याला विमा भरपाई कमीच मिळणार आहे. हे जरी खरं असलं तरी देखील जे काही उत्पादकता आधारित भरपाई आहे ते देखील मिळण्याची यंदा दाट शक्यता आहे. आपल्याला यंदाच्या एल-निनोच्या वर्षामध्ये, कमी पावसाच्या वर्षामध्ये पीक विमा योजनेचा आधार असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं एकतर आपण विमा अर्ज मुदतीच्या आधी भरावा. शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरीपासाठी 4,80,000 विमा अर्ज भरलेले आहेत. गेल्या वर्षी जवळपास 95 लाख विमा अर्ज आले होते. त्यामुळे यंदाची परिस्थिती बिकट असणार आहे. यंदा उत्पादकता कमी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपण विमा योजनेमध्ये निश्चित सहभागी व्हावे. या संकटाच्या वर्षामध्ये आपल्याला विमा योजनेकडून काहीसा आधार यंदा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं जरी आपल्या जे काही महत्त्वाची मागणी होती 4 ट्रिगर ॲड करण्याचे ते जरी केले नसले तरी विमा योजनेमध्ये यंदा सहभागी होणं गरजेचं आहे, महत्त्वाचं झालेलं आहे. आता आपला आजचा जो चर्चेचा मुख्य विषय होता तो होता जे काही अंडरटेकिंग घेतलं जायचं शेतकऱ्यांकडून, तर त्याची आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आहे. आपला विमा अर्ज भविष्यामध्ये रद्द होणार नाही. कारण हे अंडरटेकिंग फक्त जे काही कर्जदार शेतकऱ्यांसाठी आहे त्यांच्यासाठी असायला हवं होतं, परंतु केंद्र सरकारनं ते सरसकट सगळ्या शेतकऱ्यांसाठी लागू केलं आहे. आपल्या राज्याच्या कृषी विभागानं केंद्राकडे पत्रव्यवहार केला आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये ते अंडरटेकिंग विमा अर्ज भरताना दिसणार नाही असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आपण कुठली भीती न बाळगता विमा योजनेमध्ये वेळेत सहभागी व्हावं. वेळेत आपलं जे काही विमा क्षेत्र आहे ते विमा संरक्षित करा, जेणेकरून आपल्याला संकटाच्या कालावधीमध्ये याचा आधार मिळेल. आता हे होतं आपल्या विमा अर्ज भरण्याचा अंडरटेकिंग विषय. या पुढच्या टप्प्यामध्ये पीक विम्याविषयी जे काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.